हाय एव्हरीवन. जर तुम्ही सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर आजच्या या व्हिडिओमधील 50 सामान्य ज्ञान प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 1 आहे, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? लीप इयरमध्ये एकूण 366 दिवस असतात. प्रश्न क्रमांक 2 आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जगातील आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सियाचीन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे? सियाचीन हिमनदी भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? भारतातील कर्नाटक या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात. प्रश्न क्रमांक 5 आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे 37°C असते. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? तर प्लाझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया होत असतो. प्रश्न क्रमांक 7 आहे, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करते? पोलिओ रोग शरीराच्या मज्जासंस्था या भागास इजा करत असते. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते? तर करडईचे तेल. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? पोलाद धातूचा उपयोग करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 10 आहे, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के असते? तर वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 0.04% एवढे असते. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या कशावर अवलंबून असते? तर वस्तुमानावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 12 आहे, खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? जीवनसत्व क. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर खालीलपैकी पारा हा एक धातू आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, निद्रानाश हा रोग डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? तर जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे निद्रानाश हा रोग मनुष्यात आढळत असतो. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर दूध हा पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 16 आहे, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? हाडांच्या वाढीसाठी जीवनसत्व ड आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 17 आहे, सूर्याकडून पृथ्वीवर येणारी किती टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात? तर उत्तर आहे 99%. प्रश्न क्रमांक 18 आहे, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर पाण्याचा गोठणबिंदू हा 0°C एवढा असतो. प्रश्न क्रमांक 19, पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? तर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलिन या पदार्थाचा शोध लावला आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, काकडी किंवा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?
तर 92% पाण्याचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर खालीलपैकी अतिसार, कावीळ आणि विषमज्वर या रोगांचा प्रसार पाण्यामार्फत होत असतो. प्रश्न क्रमांक 22 आहे, सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत नाहीत? सूर्यावरील स्फोटांचे आवाज ऐकू येत नाहीत कारण सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही. प्रश्न क्रमांक 23 आहे, वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 24 आहे, डॅशच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय हा रोग होतो? तर लोहाच्या अभावामुळे. प्रश्न क्रमांक 25 आहे, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन वापरतात. प्रश्न क्रमांक 26 आहे, विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? विषाणूचा अभ्यास हा व्हायरॉलॉजी या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर उत्तर आहे कोलकाता. प्रश्न क्रमांक 28, BCG लस कोणत्या रोगापासून बचाव करते? तर BCG लस क्षयरोगापासून बचाव करते. प्रश्न क्रमांक 29 आहे, कॉलरा रोगाच्या जीवाणूंचा आकार कसा असतो? तर स्वल्पविरामासारखा असतो. प्रश्न क्रमांक 30 आहे, कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यात रक्त आंधळेपणा हा रोग आढळतो? तर जीवनसत्व अ. प्रश्न क्रमांक 31 आहे, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? सोनार तंत्रज्ञान पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 32 आहे, त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? तर उत्तर आहे मेलानिन. प्रश्न क्रमांक 33 आहे, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते? सोने. प्रश्न क्रमांक 35 आहे, भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे? तर 1च्या नोटवर गांधीजींचा फोटो नाही आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता? तर त्वचा हा मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग आहे. प्रश्न क्रमांक 37, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? मौर्य समाजाची स्थापना चंद्रगुप्त यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले? तर उत्तर आहे महानदी. प्रश्न क्रमांक 29 आहे, पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? तर पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहेत. प्रश्न क्रमांक 40 आहे, पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत? तर उत्तर आहे 7. प्रश्न क्रमांक 41, मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? तर उत्तर आहे नेफ्रॉलॉजी. प्रश्न क्रमांक 42, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? तर उत्तर आहे गलगंड. प्रश्न क्रमांक 43, मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते? मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या ही 24 असते. प्रश्न क्रमांक 44, मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात? तर उत्तर आहे 72.
प्रश्न क्रमांक 45 युनिव्हर्सल डोनर म्हणजे कोणता रक्तदाता होय? तर उत्तर आहे ओ. प्रश्न क्रमांक 46 बटाटा हे काय आहे? तर उत्तर आहे बटाटा हे खोड आहे. प्रश्न क्रमांक 47 भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? उत्तर आहे 17. प्रश्न क्रमांक 48 कोवळ्या उन्हामुळे मनुष्यात डॅश जीवनसत्व मिळते? कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास जीवनसत्व ड मिळत असते. प्रश्न क्रमांक 39 आहे हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते? उत्तर आहे लिंबू. प्रश्न क्रमांक 50 डॅश हा उडता येणारा सस्तन प्राणी होय? तर उत्तर आहे वटवाघूळ. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.